सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या एस अकॅडमीमध्ये नृत्य शिक्षक म्हणून कार्यरत असलेले संदीप नरके यांनी नुकत्याच पार पडलेल्या यशोमंथन आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धेमध्ये आपल्या संघासाठी प्रथम क्रमांक मिळवत आपल्या विजयाची परंपरा कायम राखली आहे। या नृत्य स्पर्धेसाठी त्यांनी दशावतार अशी भगवान विष्णूवर आधारित त्यांचे 10 अवतार अतिशय सुंदर प्रकारे सादरीकरण केले। उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन करत या स्पर्धेत एस अकॅडमी छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यशोमंथन नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक मुळा पब्लिक स्कूल सोनई, तृतीय क्रमांक यश अकॅडमी सोनई, चतुर्थ क्रमांक ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल नेवासा फाटा असा निकाल यशोमंथन नृत्य स्पर्धेचा लागला। या स्पर्धेमध्ये विजयी संघाकरिता 14,000 रुपये आणि ट्रॉफी असे पारितोषिकाचे स्वरूप होते। संदीप नरके हे नृत्य क्षेत्रात गेली 3 दशकांपासून कार्यरत आहेत। त्यांचा 30 वर्षांचा दांडगा अनुभव आणि त्यांचे प्राचार्य श्री गणेश तरटे सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन यामुळे त्यांना या स्पर्धेत विजयी ध्येय गाठण्यासाठी मोलाचे ठरले। संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय श्री उदयनदादा गडाख आणि निवेदिताताई श्री विनायक देशमुख सर आणि एस अकॅडमीचे प्राचार्य श्री गणेश तरटे सर यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले आणि सर्व स्पर्धकांचे कौतुक केले। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत, नगर। आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील, तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे। शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण कोपरगाव